नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनल ज्ञान गंगोत्रीवर। मी तुमचा मित्र अंकित। मित्रांनो, आज जो विषय मी घेऊन आलो आहे तो आहे युनिफॉर्म सिव्हिल कोड, समान नागरिक संहिता। आज चर्चेचा विषय बनलेला आहे कारण सध्याची गव्हर्नमेंट जी आहे त्यांनी आपला जो विधी आयोग आहे त्याला म्हटलेलं आहे की तुम्ही आम्हाला पूर्णपणे सांगा की कशा प्रकारे आपल्याला हा जो कायदा आहे तो लागू करता येईल। आणि लोकांना पण विचारलेलं आहे की तुम्ही आपली प्रतिक्रिया द्या की कशा प्रकारे आपल्याला समान नागरिक कायदा लावता येईल। आता प्रश्न असा आहे की समान नागरिक संहिता हे ॲक्च्युअली आहे काय हे आपल्याला समजून घ्यावं लागेल। कारण सगळे लोक म्हणतात समान नागरिक कायदा लावा, समान नागरिक कायदा लावा, पण समान नागरिक कायदा म्हणजे काय? भारतात सध्या कायदे नाही का? मग प्रत्येक माणसाला वेगवेगळे कायदे लावलेले आहेत का? या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। बघा मित्रांनो, आपल्याकडे दोन प्रकारचे कायदे असतात। एक असतात दिवाणी कायदे, दिवाणी लॉ असतात, आणि एक असतात फौजदारी। तर हे जे फौजदारी कायदे आहेत हे पूर्ण भारतात सारखे आणि समान आहेत। असं कुठेच होत नाही की एखाद्या विशेष धर्माच्या व्यक्तीला फौजदारी कायद्यांमध्ये कुठेतरी सूट भेटलेली आहे। इंडियन पिनल कोड नुसार, इंडियन पिनल कोड हा शब्द पण इम्पॉर्टंट आहे। इंडियन पिनल कोड नुसार प्रत्येक व्यक्तीला फौजदारी कायद्यामध्ये सारखी सजा होत असते। म्हणजे कसं, एखाद्याने चोरी केली, एखाद्या मुस्लिम धर्माचा असो किंवा हिंदू धर्माचा असो, त्या चोरीसाठी जेवढी सजा निर्धारित केलेली आहे तेवढी सजा त्या व्यक्तीला होणार म्हणजे होणार। पण जे दिवाणी कायदे आहेत, आता हे दिवाणी कायदे म्हणजे कोणते कायदे? तर जे आपल्या प्रॉपर्टीशी संबंधित असतात। समान नागरिक संहिता किंवा कायदा शिकताना आपल्याला या गोष्टीवर फोकस करायचे आहे। दिवाणी म्हणजे काय? तर असे कायदे जे आपले सिव्हिल म्हणजे आपल्या समाजाशी संबंधित असतात। फॉर एक्झाम्पल, दत्तक घेणे एखाद्या मुलाला, एखाद्या व्यक्तीला जर मुलं बाळ नाहीये तर त्याला दत्तक घेण्याचा अधिकार आहे, त्या संबंधित कायदे। किंवा संपत्ती असेल, संपत्तीच्या बंटवारा, समजा आता एखादा माणूस मेल्यानंतर त्याची संपत्ती त्याच्या मुलामध्ये कशा प्रकारे वाटता येईल या संबंधीचे कायदे असतात ते कायदे। लग्न असतील, लग्नानंतर तलाक असेल, ह्या सगळ्या गोष्टी ह्या दिवाणी लॉ मध्ये येतात। ओके, सिव्हिल लॉ कोणत्या लॉ मध्ये येतात? सिव्हिल लॉ मध्ये येतात। मग आता तुम्हाला म्हणायला पाहिजे की सर मग सिव्हिल लॉ भारतात बरोबर नाही आहेत का, सारखे नाही आहेत का, प्रत्येक धर्माला सिव्हिल लॉ वेगवेगळे लावलेले आहेत का? तर हो, इथं नेमका जो आपला भांडण आहे तो इथंच आहे की भारतात फौजदारी खटले जेवढे आहेत IPC नुसार चालतात आणि ते प्रत्येक धर्माला बरोबर लावलेले आहेत, पण दिवाणी जे कायदे आहेत ते प्रत्येक धर्माला व्यवस्थित लावलेले नाही आहेत। आता काही एक उदाहरण देतो मी तुम्हाला। काही वर्षापूर्वी राजस्थानची एक केस दिल्ली हायकोर्टमध्ये आली होती आणि दिल्ली हायकोर्टने सेंट्रल गव्हर्नमेंटला आदेशित केलं की तुम्ही कॉमन सिव्हिल लॉ लागू करा। पहिल्यांदा कोर्टाने असं म्हटलंय का? नाही, त्याच्यापूर्वी पण भरपूर केसेस झालेल्या आहेत ज्या केसेसमध्ये कोर्टाने गव्हर्नमेंटला म्हटलेलं आहे की तुम्ही कॉमन सिव्हिल लॉ लागू करत का नाही, बरोबर? आता बघा, राजस्थानची गोष्ट कशी होती, तर राजस्थानमध्ये एक मीना समुदायाचा व्यक्ती होता। मीना समुदाय, मी एखाद्या समुदायाला टार्गेट करत नाहीये, पण ही कोर्टात आलेली केस आहे म्हणून मी सांगतोय। मीना समुदाय होता आणि त्या मीना समुदायाच्या व्यक्तीने आपल्या वाईफ सोबत तलाकसाठी प्रयत्न केले। ही जी केस होती ती दिल्ली हायकोर्टमध्ये आली। तर तेव्हा हा जो मुलगा होता, ज्या मुलाने तलाकसाठी अर्जी केलेली होती, तलाकसाठी केस केलेली होती, त्याची वाईफ जी होती ती शेड्यूल ट्राईबमध्ये होती। कशामध्ये होती? शेड्यूल ट्राईबमध्ये। आता बघा, या मुलगा आणि या मुलीने लग्न केलं होतं हिंदू परंपरेनुसार। कोणत्या परंपरेनुसार? हिंदू परंपरेनुसार। हिंदू मॅरेज ऍक्ट 1955, हिंदू मॅरेज ऍक्ट केव्हाचा आहे? 1955। आता तुम्ही म्हणणार सर काय लग्नाचे पण ऍक्ट बनलेले आहेत का? हो, हिंदू परंपरेमध्ये जेवढेही लग्न होतात, जेवढ्याही प्रथा आहेत त्या 1955च्या हिंदू मॅरेज ऍक्टमध्ये आहेत, है ना? त्यानुसारच लग्न वगैरे होतात आणि तलाक वगैरे सगळ्या गोष्टी कोर्ट ठरवत असतो। आता बघा, इथं या मुलीचं म्हणणं असं होता की मी लग्न तर हिंदू परंपरेनुसार केलंय, पण मी आहे शेड्यूल ट्राईबमध्ये आणि शेड्यूल ट्राईबमध्ये हिंदू परंपरेनुसार म्हणजे 1955च्या ऍक्टनुसारच या लोकांना, ST लोकांना, शेड्यूल ट्राईब लोकांना एक्झम्पशन देण्यात आलेलं आहे। एक्झम्पशन म्हणजे सूट देण्यात आलेली आहे की या धर्मातील, या जातीतील किंवा या समुदायातील एखाद्या मुलीने लग्न केलं तर तिला तलाक देता येत नाही, तिला तलाक देता येत नाही। आता पेच फसला। आता या मुलाचं म्हणणं आहे की यांनी लग्न तर हिंदू मॅरेज ऍक्टनुसार केलं आहे, मग आता याला या ऍक्टनुसारच शेड्यूल ट्राईबनुसार कशा प्रकारे सूट देताय तुम्ही? आणि म्हणून त्या मुलाला काही तलाक भेटलेला नव्हता आणि म्हणून त्यावेळेस दिल्ली हायकोर्टने असा डिसिजन दिला आणि त्यांनी म्हटलं कोणाला? सेंट्रल गव्हर्नमेंटला की तुम्ही कॉमन सिव्हिल लॉ लागू करा। अशा प्रकारे हे भांडण नकोय की हिंदू परंपरेमध्ये सुद्धा आपण अशा प्रकारे बघतोय की शेड्यूल ट्राईबला त्यांनी म्हटलं की शेड्यूल ट्राईबच्या एखाद्या मुलीला तलाक देता येत नाही। का केलं असं?
कारण यांच्या ज्या रीती परंपरा आहेत, ऍक्च्युली हा समुदाय कमी झालेला आहे, पण या समुदायाची परिस्थिती ढासळायला नको किंवा त्या समुदायाच्या कुठेतरी लॉस व्हायला नको म्हणून त्यांना आपण प्रोटेक्शन दिलेलं आहे. पण कुठंतरी हे सगळं काय होतोय, हे एक प्रकारचा आपण अन्याय करतोय लोकांवर, आपण भेदभाव करतोय, ही गोष्ट कोर्टाच्या पण लक्षात आलेली आहे. मित्रांनो बघा यामध्ये सर्वात मोठा जो केस आहे तो आहे 1985चा सहाबानो केस. कोणता केस? 1985 सहाबानो केस. हा कॉमन सिव्हिल लॉला सर्वात जास्त जेव्हा फोकस देण्यात आलेला होता तो या केसनी देण्यात आलेला होता. बघा या केसनी राजीव गांधीची पूर्ण पॉलिटिकल जमीन म्हणजे पॉलिटिकल जो दबदबा होता तो कमी केलेला आहे. तो कशा प्रकारे बघा, सहाबानो नावाची जी ही बाई होती ही मुस्लिम धर्माची होती आणि याचा नवरा अहमद खान. या अहमद खाननी सहाबानोला वयाच्या 60व्या वर्षी तलाक दिला. बरोबर. आता हा तलाक दिवाणी कायद्यामध्ये येतो, म्हणजे तेच तलाक 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 3 वेळा म्हटलं की तलाक झाला. आता बंद झालाय ते, पण पूर्वी तसंच होतं, तलाक 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 3 वेळा. आता हिला तलाक भेटला 60व्या वर्षी. आता या बाईला होते 5 मुलं. किती मुलं होते? 5 मुलं. मग हिनं म्हटलं की मला हे 5 मुलं पोसायला काहीतरी पैसे तर लागतील ना, मी 60व्या वयाच्या मध्ये कुठं जाऊ काम करायला. मग ती गेली कोर्टात, खालच्या कोर्टमध्ये गेली, वरच्या कोर्टमध्ये गेली, शेवटी पोचली ती केस सुप्रीम कोर्टामध्ये. मग सुप्रीम कोर्टनी CRPC क्रिमिनल लॉ जे आहे CRPC लॉ नुसार है ना, क्रिमिनल पिनल कोडनुसार अहमद खानला काय म्हटलं सुप्रीम कोर्टने की तुम्हाला तिला एल मनी म्हणजे लिव्हिंग मनी द्यावी लागेल, तिला जगायला काहीतरी पैसे द्यावे लागतील. आता सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आणि ॲक्च्युअलमध्ये आपल्या इथं कॉमन सिव्हिल लॉ लागू नाही आहे, फक्त हिंदू मॅरेज ॲक्ट आलेला आहे, मुस्लिम मॅरेज ॲक्ट आलेला नाही आहे किंवा ख्रिश्चन मॅरेज ॲक्ट आलेला आहे का? नाही, फक्त हिंदू मॅरेज ॲक्ट आलेला आहे. कारण हिंदू लोकांनी कधीच या गोष्टींचा विरोध केलेला नाही आहे. आणि याचे कारण पण आहेत, कारण हिंदू धर्माने स्वतःहूनच पुढाकार घेतला की आमच्या समाजामध्ये किंवा आमच्या धर्मामध्ये असलेल्या वाईट गोष्टींना कुठेतरी आळा बसायला पाहिजे, म्हणून आपल्याच लोकांनी डिमांड केली की अशा प्रकारचे कायदे बनायला पाहिजे आणि कायदे बनले, बाकीच्या धर्मांनी केलेलं नाहीये. बरोबर. मग आता अहमद खानला सुप्रीम कोर्टने म्हटलं की तुला आता पैसे द्यावे लागतील. आता बघा कोर्टाने म्हटल्यावर आता हे मोठा इश्यू झाला. पूर्ण मुस्लिम धर्मगुरू जे होते ते विरोधात गेले, कोर्टाच्या विरोधात प्रदर्शन सुरू झाले पूर्ण भारतात. आणि तेव्हा भारतात काँग्रेसची गव्हर्नमेंट होती. 1984 मध्ये इंदिरा गांधी मेल्यानंतर 1985 मध्ये ही गोष्ट घडली सहाबानो केसची. आणि राजीव गांधींनी पंतप्रधान असताना एक बिल पास केलं. कोणाच्या समर्थनात? मुस्लिम लोकांच्या समर्थनात. आणि त्या बिलमध्ये त्यांनी म्हटलं की ट्रिपल तलाक दिल्यानंतर कोणत्याही महिलेला एल मनी लिव्हिंग मनी मागण्याचा अधिकार राहणार नाही. विचार करा की एखाद्या बाईला जर त्याचा नवरा घटस्फोट देत असेल, तलाक देत असेल, त्यानंतर त्या बाईला आपण कोणत्याही प्रकारची त्या नवऱ्याकडून कोणत्याही प्रकारचे पैसे भेटणार नाही, म्हणजे एक प्रकारचा अन्याय झाला. बरोबर आहे की नाही? मग तिथं प्रश्न उठला की राजीव गांधींनी फक्त एका जनसमुदायाला, धार्मिक जनसमुदायाला खुश करण्यासाठी हा निर्णय घेतलेला होता आणि म्हणून राजीव गांधीच्या विरोधात पूर्ण भारतात प्रदर्शने किंवा विरोध सुरू झाला. आता बघा राजीव गांधीला माहित होता की आता जर माझा विरोध सुरू झाला, आणि आता बघा इथं हिंदू धर्माला काय वाटलं असेल की मुस्लिम धर्माला खुश करण्यासाठी अशा प्रकारचं डिसिजन घेतलेला आहे. काय हिंदू धर्मामध्ये अशा प्रकारे जर एखादा माणूस वागला असता तर त्याला सजा भेटलेली असती. आता बघा प्रश्न असा पडतो, कॉमन सिव्हिल लॉ यासाठी लागू करणं आवश्यक आहे की भारताच्या संविधानाने प्रत्येक मानवाला मूल अधिकार दिलेले आहे. बरोबर आहे. मग मूल अधिकार बाईला पण दिलेला आहे, पुरुषाला पण दिलेला आहे. मग आपण एका धर्मामध्ये कॉमन सिव्हिल लॉ म्हणजे जे सिव्हिल लॉ लागू नाही केलेले, त्यामुळे जर एखाद्या धर्मातील बाईला अन्याय सहन करावा लागत असेल तर संविधानाचं उल्लंघन होतोय की नाही? मग हा संविधानाचं उल्लंघन थांबायला पाहिजे, म्हणून लोक डिमांड करताय की युनिफॉर्म सिव्हिल कोड आणायला पाहिजे. प्रत्येक धर्माच्या प्रत्येक लेडीजला पूर्णपणे अधिकार आहे, त्याचे अधिकार त्याला तिला भेटायलाच पाहिजे आणि ते नाही भेटत आहेत, म्हणून कॉमन सिव्हिल युनिफॉर्म सिव्हिल कोडची डिमांड होत आहे. आता बघा 85 मध्ये केस आली, 86 मध्ये त्यांनी कायदा केला है ना. कायदा केल्यानंतर पूर्ण भारतातील लोक राजीव गांधीच्या विरोधात गेले की हा धार्मिक मताने म्हणजे धार्मिक तुष्टीकरणासाठी त्यांनी निर्णय घेतलेला आहे. आणि म्हणून आता राजीव गांधींना वाटलं की आपली सत्ता आता जाईल रे बाबा, म्हणून त्यांनी काय केलं 1989 मध्ये बघा जो राम मंदिर आहे त्या राम मंदिर मध्ये तिथं काय होतं, बाबरी मस्जिद होती. बरोबर. हे सगळ्यांनाच माहित आहे की राम मंदिर म्हणजे बाबरी मस्जिद होती. त्या बाबरी मस्जिद मध्ये शिलान्यास म्हणजे मूर्ती ठेवून पूजा करण्याचा जो पहिला म्हणजे परमिशन दिली ती कोणी दिली? राजीव गांधीने दिली. केव्हा दिली? 1989 मध्ये. का दिली? त्याला बॅलन्स करायचा होता. 1986 मध्ये राजीव गांधीने घेतलेल्या डिसिजनला
राजीव गांधीला बॅलन्स करायचा होता आणि म्हणून राजीव गांधीने 1989 मध्ये हिंदू लोकांना परमिशन दिली की तुम्ही बाबरी मस्जिदमध्ये जाऊन शिलान्यास करा. बरोबर, त्याला कळलं की आपण मुस्लिमकडून बोललेलो आहोत. बरं, पुढे काय झालं बघा. आता हे तलाकची गोष्ट आहेच. वरून त्यांनी 1986 मध्ये बिल बनवला, मुस्लिम तलाक संरक्षण बिल. त्यामध्ये महिलांना एलमनी घेण्याच्या अधिकारापासून वंचित केलं. 2011 मध्ये कोर्टाने म्हटलेलं आहे, सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे की ट्रिपल तलाक हे चुकीचं आहे. अशा प्रकारे कोणताही व्यक्ती कोणाला तलाक देऊ शकत नाही. पण मुस्लिम पर्सनल लॉ नुसार हे सगळे कायदे चालू आहेत. मग हे सगळे कायदे म्हणजे मुस्लिम पर्सनल लॉला विरोध नाही आहे, तर विरोध याला आहे की भारतीय संविधानाने ज्या लोकांना जे अधिकार दिलेले, म्हणजे बाईला आणि पुरुषाला जे अधिकार दिलेले आहेत ते अधिकार तिला भेटायलाच पाहिजे. आणि ते भेटण्यासाठी हे भांडण सुरू आहे. कोणत्याही धर्माला कोणाचाही विरोध नाही. विरोध आहे त्या लॉला, ज्या लॉनुसार एखाद्या डिस्क्रिमिनेशन म्हणजे भेदभाव होत असेल, एखाद्या बाईला त्याच्या मूळ अधिकारापासून वंचित केलं जात असेल तर ते चुकीचं आहे. आता बघा, साहा बानो केसवरून आपण जाऊ सायरा बानो केसवर. सायरा बानो केस 2017. परत या केसमध्ये सुद्धा तीच गोष्ट पुढे आली, कॉमन सिव्हिल लॉ. कारण इथं पण त्या बाईसोबत तशाच प्रकारचं डिस्क्रिमिनेशन, भेदभाव झालेला होता आणि ती सुद्धा कोर्टात गेलेली होती, है ना. आणि तेव्हा कोर्टाने म्हटलं की जे ट्रिपल तलाकचं सिस्टम आहे ते बंद करा, बाद करा, ते कामाचं नाही आहे, ते आपल्या संविधानाच्या विरोधात आहे. आणि मुस्लिम पर्सनल लॉ असेल तरी अशा प्रकारचे कानून, जे कायदे आहेत एखाद्या धर्मामध्ये, त्याला भारतीय संविधान कोणत्याही प्रकारची मान्यता देत नाही. पण आता लोक काय म्हणतील की नाही, भारतीय संविधानाने धार्मिक स्वतंत्रता दिलेली आहे. बरोबर आहे, भारतीय संविधानाने धार्मिक स्वतंत्रता दिलेली आहे. भारतीय संविधानाचा तिसरा धडा बनवू आपण. त्याच्यामध्ये मूल अधिकार दिलेले आहेत. काय दिलेले आहेत? मूल अधिकार. बरोबर, मूल अधिकार दिलेले 12 ते 35 पर्यंत दिलेले आहेत. कुठपर्यंत दिलेले आहेत? 12 ते 35 पर्यंत मूल अधिकार दिलेले आहेत. या 12 ते 35 मध्ये 25 ते 28 पर्यंत धार्मिक स्वातंत्र्य देण्यात आलेलं आहे. काय देण्यात आलेलं आहे? धार्मिक स्वातंत्र्य. या धार्मिक स्वातंत्र्यामध्ये आपला धर्म मानणे, आपल्या धर्माच्या रीती परंपरा मानणे, अशा प्रकारचे कलम आहेत. आणि यानुसारच ते सगळे धर्माचे लोक काय म्हणतात, नाही आमच्या संविधानात दिलं आहे की आम्ही आमच्या धर्मानुसार रीती परंपरा मानू शकतो. हो, तुम्ही रीती परंपरा मानू शकता, पण त्या रीती परंपरा कुठंतरी धडा तिसऱ्यामधील मूल अधिकार जे आहेत बाकीचे, त्या मूल अधिकारांना जर हानी करत असतील तर ते चुकीचं आहे. मग आता प्रश्न पडतो की कॉमन सिव्हिल लॉ हा कुठं दिलेला आहे? कॉमन सिव्हिल लॉ हा भारतीय संविधानामध्ये कुठं दिलेला आहे? तर बघा मित्रांनो, भारतीय संविधानाच्या चौथ्या धड्यामध्ये मार्गदर्शक तत्वे दिलेली आहेत. मार्गदर्शक तत्वे दिलेली आहेत. काय दिलेलं आहे? मार्गदर्शक तत्वे. म्हणजे काय, तर भारतीय संविधानाने राज्याला आणि केंद्राला मार्गदर्शन केलेलं आहे की भविष्यात जाऊन तुम्हाला अशा प्रकारचे कायदे करायचे आहेत. जसं ग्रामपंचायत निर्मिती असो, किंवा संपत्तीचे एकत्रीकरण नाही करू द्यायला पाहिजे, किंवा एखादा माणूस बुडगा झाला असेल तर त्याची सेवा व्हायला पाहिजे, सरकारने त्याला मदत करायला पाहिजे, किंवा भारतीय पर्यावरणाचं रक्षण करायला पाहिजे. हे सगळ्या प्रकारचे तत्व तिथं दिलेले आहेत मार्गदर्शक तत्वामध्ये. त्याच्यामध्ये बघा, चौथा नंबरचा जो धडा आहे त्याच्यामध्ये 36 ते 51 पर्यंत मार्गदर्शक तत्व दिलेले आहेत. या 36 ते 51 मध्ये 44 नंबरचा जो आर्टिकल आहे तो आर्टिकल म्हणतो की युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू करायला पाहिजे. आणि ही जबाबदारी कोणाची दिली आहे? तर केंद्र सरकारची आणि राज्य सरकारची आहे की तुम्ही युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू करा. म्हणजे प्रत्येक धर्मातील हे जे कायदे आहेत, दत्तक घेण्याचे असतील, संपत्तीचा बंटवारा असेल, लग्न असेल, तलाक असेल, हे सगळे कायदे पूर्ण भारतात कसे असायला पाहिजे? सारखे असायला पाहिजे. आणि यासाठीच हे भांडण सुरू आहे. आता याच्यामध्ये हिंदूंचा काय फायदा? तुम्ही म्हणणार सर हिंदूंना तर ऑलरेडी सगळे कायदे सारखे आहेत. हो, हिंदूंना सारखे आहेत, पण याच्यात हिंदू आणि मुस्लिमचा फायदा आपल्याला नाही बघायचा आहे, तर आपल्याला बघायचा आहे मानवतेचा फायदा. कशाचा फायदा बघायचा आहे? मानवतेचा. मला सांगा, काय मुस्लिम धर्मातल्या स्त्रियांना वाटत नसेल का की त्यांना पण मूळ अधिकारामध्ये समानता भेटायला पाहिजे? वाटत असेल ना. मग आपल्या संविधानात दिलेली समानता ही मुस्लिम धर्मीय असो किंवा कोणत्याही धर्मातल्या बाईंना भेटायला पाहिजे की नाही? भेटायलाच पाहिजे. मग आपला भांडण इथं नाही आहे की आपण एकामेकाच्या धर्माला विरोध करतोय, आपण फक्त सपोर्ट करतोय. ते आहे मानवतेला सपोर्ट करतोय. आणि मानवतेनुसार सुप्रीम कोर्टने म्हटल्यानुसार आपल्याला युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू करायलाच पाहिजे. आणि भविष्यात आता याच्यावर ढवळाढवळ सुरू आहे आणि मला वाटतं तरी भविष्यात हा कॉमन सिव्हिल लॉ येणारच आहे. कारण बीजेपी गव्हर्नमेंटनी 3 प्रकारचे आपल्याला प्रॉमिस केले होते. त्याच्यामध्ये एक होता जम्मू काश्मीरच्या 370 हटवणे. 31 ऑक्टोबर 2019 त्यांनी तो विशेष 370 कलम हटवलेला आहे.
दुसरा अयोध्या राम मंदिर, गोगोई नावाचे सुप्रीम कोर्टचे न्यायाधीश होते, श्रीमान्य न्यायाधीश, त्यांनी निर्णय दिला आणि अयोध्येमध्ये राम मंदिर सुरू झालेलं आहे. आता त्यांच्या तिसरा वादा होता युनिफॉर्म सिव्हिल कोड, आणि आता त्याच्याकडे त्यांची घडदौड सुरू झालेली आहे. आपण इथं कोणत्याही पक्षाला सपोर्ट करायला आलेलो नाही आहोत, तर आपला एकच म्हणणं आहे की समान नागरिक कायदा हा लागू व्हायला पाहिजे, जेणेकरून भारतातली लैंगिक असमानता जी तयार झालेली आहे, स्पेशली तलाक आणि लग्नासारख्या सोहळ्यांमध्ये आणि दत्तक वारसा आणि संपत्तीसारख्या घटनांमध्ये ते कुठेतरी बंद व्हायला पाहिजे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि ज्यांना हे माहीत नाही त्यांना शेअर करा. धन्यवाद. जय हिंद. वंदे मातरम.